भाजपने विधानसभा निवडणुकांचा प्रचार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे। आपल्या जाहिरातींच्या व्हिडिओमध्ये भाजपने तळागाळातल्या आणि जमिनीवरच्या मुद्द्यांना हात घातलाय। ठराविक विधानसभा मतदारसंघ आणि त्याच्या आसपासच्या भागातील मुद्दे यावर हे व्हिडिओ बनले आहेत। यामुळे मतदारसंघातले रस्ते, पाणी पुरवठ्याचा प्रश्न, वैद्यकीय सेवा अशा स्थानिक मुद्द्यांना निवडणुकीत स्थान मिळाले। भाजपच्या आमदारांनी विकास कामे करत हे प्रश्न सोडवले, तर विरोधी पक्षाच्या आमदाराचा भ्रष्ट कारभार, त्याच्यामुळे मतदारसंघाचा रखडलेला विकास अशा अनेक मुद्द्यांवर या जाहिराती मार्मिक भाष्य करतायत। वा मक्या, कर्जत जामखेडच्या निवडणुकीवर तू कविता बनवली? हो, रोहित पवार सत्तेत आला करून बड्या बड्या बाता, कर्जत जामखेडच्या विकासाचा त्याला नाही पत्ता। गेल्या 5 वर्षाचा जनता आता हिशोब मागणार, बारामतीचं पार्सल माघारी पाठवणार। ध्येय फक्त कर्जत जामखेडचा विकास, गरजू ते पुन्हा महायुतीचा आवाज। मक्या, तुझ्या बायकोवर महिला बचत गटात 750 रुपयांचा घोटाळा करण्याचा आरोप आहे। आमचे 750 रुपये दिसतात, त्या वीरेंद्र जगतापच्या फॅमिलीने 750 कोटींचा घोटाळा केला, त्याचं काय? आम्ही केला तर भ्रष्टाचार आणि त्यांनी केला तर चमत्कार। धामणगावचा विकास हवा तर भ्रष्टाचारांना दूर ठेवा। पक्या भाऊ, आता तुम्हीच सांगा, शेतकऱ्यांची बनावट खाती बनवून यवतमाळ बँकेत 22 कोटीचा घोटाळा कोणी केला? महाराजांच्या मूर्तीसमोर औरंगजेबाच्या फोटोवर दूध कोणी चढवलं? मला काय माहिती यात कोणाचा हात आहे? हा हात आहे ना, म्हणूनच हे हाल आहे। काँग्रेसचा हात करेल यवतमाळचा घात।